मोस्ट ऑफ द टाइम सोशल मीडियावरती आज खूप सारे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. या व्हिडिओजमध्ये काय सांगितलं जातं, 20,000 रुपीज तुम्ही मंथली इन्व्हेस्ट करा, 12% 15%चा ROI तुम्हाला मिळेल आणि 30 इयर्स नंतर तुम्हाला XYZ अमाऊंट मिळेल. हे झालं स्ट्रॅटेजिक आणि टॅक्टिकल कॅल्क्युलेशन. पण अशी एक तरी व्यक्ती आहे का की 20,000 ती 30 वर्ष सातत्याने 12% म्हणा 15%नी सातत्याने रिटर्न्स अर्न करते, अशी व्यक्ती कधी बघितलेली आहे का? म्हणजे जेवढे इन्फ्लुएन्सर बोलत आहेत की हे स्ट्रॅटेजी आहे की 20,000नी जी अमाऊंट अचीव करणार आहे, तर ॲक्च्युअल वर्ल्डमध्ये रियालिटीमध्ये कोणी अचीव केलेली त्यांच्याकडे काही केस स्टडीज आहेत? ॲब्सोल्युटली नाही. कारण जेवढे इन्फ्लुएन्सर जे हे स्ट्रॅटेजी सांगतायत ना, ही स्ट्रॅटेजी गेल्या 3-4 वर्षापासूनच ते बोलत आहेत. दॅट मीन्स त्यांच्याकडे पण काही डेटा नाही, काही एक्सपिरियन्स नाही. आणि लोक का अचीव नाही करत? त्यांची स्ट्रॅटेजी आणि कॅल्क्युलेशन ॲब्सोल्युटली राईट. आय एम नॉट सेईंग की ते चुकीचं बोलत आहेत. त्यांनी जे कॅल्क्युलेशन केलेत हे एक्सेल बेस एकदम ॲक्युरेट आहेत, परफेक्ट आहेत. पण रियालिटीमध्ये हे कोणी अचीव का नाही केलं माहिती आहे? कारण लोकांकडे क्लॅरिटी नाही आहे की एक्झॅक्ट 30 वर्षानंतर एक सर्टन अमाऊंट मला हवी आहे. ही सर्टन अमाऊंट जी हवी आहे ही का हवी आहे? रिझन काय? या अमाऊंटचं काय करू मी? नंबर्स तर खूप लोक सांगतात की तुम्हाला 5 कोटी मिळतील, 10 कोटी मिळतील. पण हे 5 कोटी 10 कोटी त्याच्या लाईफमध्ये काय व्हॅल्यू क्रिएट करतील याची क्लॅरिटी लोकांना नाही.